नावीजी डांगे साहेब, तसेच सर्वदे साहेब, तसेच या चॅनलचे ते सामाजिक कार्यकर्ते अण्णाजी डोळशे, विश्वजित सर्वदे, शरणू आमचे मित्र हजारे साहेब, महबूब शेख, सद्दाम पठाण आणि ह्या चॅनलची पूर्ण टीम, महबूब भाई, सर्व त्यांची टीम आणि या उपस्थित या कार्यक्रमाला सर्व माझे मित्र बंधू आणि सर्व हे चॅनल म्हणजे ज्यांचं नाव विसरलं त्यांनी मला माफ करावं, असं सर्व स्टेज मित्रांनो. मी गेले 3 वर्ष ह्या चॅनलचा मी पूर्ण बातम्या पाहत असतो. हे चॅनल सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचं काम करत असतो आणि करत राहील अशी मी आशा बाळगतो. कारण चॅनल म्हणजे जिथं अन्याय होईल तिथं धावून जाणारा चॅनल म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्र लोकराज्य चॅनलचं मी न्यूज पाहत असताना मला असं कुठं वाटत असतं की बाबा हे चॅनल भविष्यामध्ये 100% एक वेगळ्या प्रगतीला जाईल. आणि सामाजिक काम करत असताना आम्ही ज्यांना मी सांगत असतो की बाबा कुठल्याही संघर्षाला आपण तयार राहिलंच पाहिजे. कारण तुम्ही आताच आपल्या शब्दामध्ये दुःख व्यक्त केलं की चॅनल चालत असताना हल्ले होतात. आता मी पण चळवळीमधून इथंपर्यंत आलेला आहे आणि पत्रकार म्हणल्यानंतर कुठं थोडं हे सहन करतच जावं लागतं आहे. कारण पत्रकारिता म्हणजे लोकांना न्याय देण्याचं एक माध्यम आहे. या माध्यमातून इथल्या परिसराचा पण आपण विकास कराल अशी मी आशा बाळगतो. कारण मी आता येत असताना ह्या रस्ता बघितला, पूर्ण रस्त्यात नादुरुस्त आहे. या रस्ता पण कुठं तर झाला पाहिजे. इथल्या लोकांसाठी सर्व सामाजिक सुविधा मिळवण्यासाठी आपलं चॅनल सगळ्यात अग्रेसर राहील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि गोरगरिबांसाठी आपण भविष्यामध्ये धावून जाणार आहात त्याबद्दल पुढील आपल्या वाटचालीस मी आपल्या चॅनलच्या सर्व टीमला संस्थापक आम्ही जी यांना शुभेच्छा देतो. कारण कुठंच घाबरायची गरज नाही. PRPची आणि शिवसेनेची युती आहे आणि कवाडे साहेबांसोबत नातांचा नाद एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सध्याला लोकांच्या मनामधील मुख्यमंत्री असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. ते आपल्या चॅनलच्या पाठीमागे आहे आणि आताच डिक्लेअर करतो. कारण आपण कुणाच्या बापाला घ्यायचं नाही. कारण आपली युती आहे आणि भविष्यामध्ये पण आपली राहील आणि आपण असंच जोमाने ह्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत राहाल आणि असे बाळगतो. आणि सर मला इथं बोलून मला सत्कार केला आणि आमच्या एक मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या लोकराज्य न्यूज चॅनलचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या चॅनलच्या 3ऱ्या शाखेचं उद्घाटन जोरात झालं असं मी समजतो आणि आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये चांगलं आपण काम कराल अशी आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.